कर्नाटकात जबरदस्तीने घातले आहेत आणि तिकडली जनता 22 लाख मराठी जनता महाराष्ट्रात येण्यासाठी आक्रोश करते आहे. बेळगावसह भालकी, कारवार, चिकोडी, खानापूर, बरं का, ही अशी सगळी गावं आजही संघर्ष करत आहेत. आणि तिथे पुन्हा एकदा मराठी शाळांमधून आणि मराठी माणसांवर कन्नड सक्तीसाठी प्रचंड अत्याचार सुरू आहेत. या सीमा प्रश्नाबाबत माननीय नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर एक बैठक घेणं गरजेचं आहे. तुमचे एकनाथ शिंदे हे अमित शहांना वारंवार त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी भेटतात, गुरुपौर्णिमेला वगैरे. त्यांचं कर्तव्य नाही का? ते त्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांच्याकडे बेळगावची जबाबदारी आहे. स्वतंत्र मंत्रालय सीमा भागासाठी आहे. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना आदेश द्यायला पाहिजेत की आपण बेळगावात जा आणि बेळगावात जी मराठी सक्ती सुरू आहे त्याविरुद्ध महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनात सहभागी व्हा. हे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित सीमा भागाच्या मंत्र्यांसाठी द्यायला हवेत. तेलंगणाची जी 16 गावं आपण राज्यात समाविष्ट करताय त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. पण त्याचबरोबर बेळगावसह सीमा भागातली 672-73 जी गावं आहेत त्या गावांचाही समावेश महाराष्ट्रात व्हावा. यासाठी केंद्रावर प्रचंड वजन असलेले एकनाथ शिंदे हे गृह खात्याचा अंतर्गत विषय असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याकडून हे काम करून घेतलं पाहिजे. राऊतसाहेब, काल विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई आणि शंभूराज देसाई हे एकमेकांना भिडलेले पाहायला मिळाले. वांद्र्यातल्या पुनर्विकास प्रकल्पाचं प्रकरण होतं आणि त्याला उत्तर देताना शंभूराज देसाई असं म्हणत आहेत की ठाकरे सरकारच्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळात काय झालं, काय केलं? आम्ही काय केलं सोडून द्या. सरकारी पैशानं शंभूराज देसाई आपल्या वडिलांचं स्मारक उभारत आहेत पाटणला. आपल्याला माहिती आहे का? मी बाळासाहेब देसाई लोकनेते यांच्याविषयी मी समजू शकतो. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याविषयी मी समजू शकतो. ते बाळासाहेब देसाई होते. मराठी माणसाविषयी प्रचंड आस्था, प्रेम आणि संघर्ष करणारे ते नेते होते. पण बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाविषयी आम्हाला आस्था आणि आदर आहे. पण शंभूराजे देसाई यांच्या वडिलांविषयी प्रेम असेल आम्हाला. पण शासकीय पैशातून तुम्ही त्यांचं एक स्मारक उभारताय पाटणला. काय म्हणून? असं काय महान कार्य आपल्या पिताश्रींनी केलेलं आहे हे जरा महाराष्ट्राला कळू द्या. आपण बांधू शकता आपल्या पैशानं खाजगी, पण शासनाच्या पैशानं आपण बांधताय त्या संदर्भात एक टेंडर काढलेलं आहे सरकारनं. शिवाजीराव देसाई कोण, त्यांचं कार्य काय याच्याविषयी महाराष्ट्राला नव्हे सातारच्या जनतेला सुद्धा कळणं गरजेचं आहे. मला कोणाविषयी आक्षेप घ्यायचे नाही, पण हा शासनाचा पैसा आहे. आपण जे म्हणताय ना काय सरकारनं केलं, सरकारनं हे तरी केलं नाही. आमच्या सरकारनं हे तरी केलं नाही. चला, धन्यवाद. एक विषय आहे की शिंदे शिवसेनेशी एक नवा मित्रपक्ष जोडला जातो आहे. आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाबरोबर आज शिंदे शिवसेनेची युती होते. आज दुपारी त्या बाबतीतली अधिकृत घोषणा. ठीक आहे, त्यांचा विषय आहे तो, त्यांचा विषय. आनंदराज आंबेडकर लोकसभेच्या आधी आमच्याकडे आले होते, आमच्याशी चर्चा झाली होती त्यांची. ठीक आहे, प्रकाश आंबेडकरांचं ऐकलं जातं एवढंच मला माहिती आहे.